नमस्कार आणि जय शिवराय मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत छावा मूवी थिएटरमध्ये आज रिलीज झालेला आहे 14 फेब्रुवारीला. तर या मूवीबद्दलचा रिव्ह्यूबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर हा जो मूवी आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनीवर आधारित असा मूवी आहे. बालपणी आपण एक पोस्टर भिंतीवरती बघायचो मित्रांनो, त्यावरती सिंहाच्या जबड्यामध्ये हात घालून संभाजी महाराज त्याचा जबडा फाकवताना आपल्याला दिसायचे आणि त्यावेळी तिथे एक कोट होतं की सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजिती दात ही मर्द मराठ्याची जात. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज तर यांच्या आयुष्यावर असा हा जो चित्रपट आहे अतिशय खतरनाक माइंड ब्लोईंग. आजच मी थिएटरमध्ये बघितला आणि बस शेवटचे जे काही मोमेंट्स होते छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातले मी माझे अश्रू रोखू नाही शकलो. तर याच मूवीच्या रिव्ह्यूबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर मूवी कसा आहे, तर मूवी हा बेसिकली जो आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला हा मूवी रिलेट जास्त प्रमाणात होणार आहे. बिकॉज महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजीराजे माहीत आहेत कोण आहेत, बरोबर की नाही. आणि मूवीमध्ये जी मुख्य भूमिका केलेली आहे तर ती आपली विक्की कौशलने केलेली आहे. तर विक्की कौशलच्या अभिनय बाबतीत तर आपण काही शंका काढू शकत नाही, कारण उरी चित्रपटानंतर विक्की कौशलला जो बूम मिळाला अभिनय क्षेत्रामध्ये आणि या मूवीमध्ये सुद्धा विक्की कौशलने इतका जबरदस्त अभिनय केलेला आहे. लिटरली विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या कॅरेक्टरमध्ये पूर्णपणे डीप डाऊन झालेला आहे. पूर्णपणे त्याने ती जी भूमिका, त्याची जे डायलॉग डिलिव्हरी, म्हणजे असं वाटतंय की साक्षात छत्रपती संभाजीराजेच आपल्याशी म्हणजे संवाद साधतायत की काय, म्हणजे इतक्या ॲक्युरेटपणे त्याने ती भूमिका निभावलेली आहे. आणि त्यासोबतच छत्रपती संभाजी महाराजांची जी पत्नी आहे तर त्यांची भूमिका जी केलेली आहे ती रश्मिका मंदानाने केलेली आहे. तर तिच्या ऍक्टिंगच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर ती साऊथची तसेच आता संपूर्ण इंडियाची पण क्रश मागे बनलेली होती. पण या मूवीमध्ये तिनं भरपूर काम चांगलं केलं, पण कुठंतरी तिचा जो साऊथचा जो ॲक्सेंट आहे तो बोलण्यामध्ये मला थोडासा नॉर्मली जो आहे फील झाला. तर मूवीची जी स्टोरी जी आहे, ज्या टाइमला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन होतं आणि ज्या टायमाला औरंगजेब बादशाहला आणि त्यांना माहित होतं की आता मराठा साम्राज्याचा अंत झालेला आहे, पण त्यांना माहित नसतं की छत्रपती शिवरायांचे एकमेव पुत्र छत्रपती संभाजी महाराज अजून देखील आहेत आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्यानंतर आपलं स्वराज्य टिकवण्यासाठी जे बलिदान दिलंय ना मित्रांनो, ते कुठल्याही शब्दामध्ये व्यक्त मी करू शकत नाहीये. कारण छत्रपती संभाजी महाराज हे इतिहासातील अपराजित योद्धा होते. त्यांनी लढलेली एक सुद्धा लढाई ते आतापर्यंत हारलेली नाही. त्यांनी जितक्या पण लढाया लढल्या प्रत्येक लढाईमध्ये विजयीच होऊन येणार अशी छत्रपती संभाजी महाराजांची ख्याती होती. आणि छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी फेस कराव्या लागल्या त्या म्हणजे त्यांना विश्वासू लोक त्यांच्या आयुष्यामध्ये मिळाले नाही. आणि याच गद्दार लोकांमुळे छत्रपती संभाजी महाराज जे आहे ते पकडले गेले, गनिमांनी त्यांना पकडून दिलं आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं जे आयुष्य होतं, जे हालाहाल छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी पचवलेले आहेत, तर ते बघून तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय आणि तुमचं डोकं जे सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही. तर असा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. खरं तर त्यांचा इतिहास इतका छोटा नाही की तो 2 आणि 2.5 तासांच्या चित्रपटामध्ये संपून जाईल. आता मागे 1-2 महिन्यापूर्वी पण धर्मवीर संभाजी महाराज नावाचा एक चित्रपट आलेला होता. तर तो चित्रपट मराठी चित्रपट होता आणि तो सुद्धा म्हणजे खूप छान चित्रपट होता. त्यामध्ये पण खूप सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. पण त्याचा पार्ट बी जो आहे तर तो पण रिलीज होणार आहे. तर त्यामध्ये जो पुढचा जो टाईम आहे तर पार्ट बी मध्ये दाखवण्यात येईल. पण ह्या चित्रपटामध्ये संपूर्ण छत्रपती संभाजी महाराजांचं बालपणापासून तर ज्या टाईमला छत्रपती संभाजी महाराज पकडले जातात आणि 40 दिवस ते आतोनात हालाहाल करून त्यांना ज्या मरण यातना दिल्या जातात तर ते संपूर्ण म्हणजे दृश्य बघावले जात नाही मित्रांनो. सनम तेरी कसम बघून थिएटरमध्ये रडणारे खूप लोक असतील, पण हा चित्रपट बघून ज्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाईल ना मित्रांनो, तर तेच एक माणूस म्हणून तरी जिवंत आहे असं मला वाटतील. आणि सगळ्यांनी हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसांनी हा चित्रपट थिएटरला जाऊन अवश्य सहकुटुंब सहपरिवार बघायला पाहिजे. कारण आजकाल तुम्ही बघा जसं की सोशल मीडियावर बरेचसे व्हिडिओ व्हायरल होतात की कुठेतरी शाळकरी मुलांची शाळा सुटलेली असते आणि कुणीतरी जातं आणि
एक माईक घेऊन त्यांना विचारतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव सांगा रे, छत्रपती संभाजी महाराजांचं पूर्ण नाव सांगा रे. आणि लिटरली त्या मुलांना लाखो रुपये फी भरून त्यांच्या आईवडील शाळेत टाकतात आणि त्यांना साधं इतिहासातील आपले अमर योद्ध्यांचे पूर्ण नाव सुद्धा माहीत नाही. तर हा चित्रपट सहकुटुंब सहपरिवार तुम्ही मुलाबाळांना देखील घेऊन बघायला जा आणि चित्रपट नक्की बघा. चित्रपटाबद्दल निगेटिव्ह म्हणजे बोलायला काहीच नाही आहे, निगेटिव्हिटी काही नाही आहे, बट काही ठिकाणी जे VFX ॲनिमेशन जे आहे ते मला थोडेसे नॉर्मली फील झाले. आणि दुसरं निगेटिव्ह म्हणजे यार की अशा पद्धतीचे चित्रपट असतात ना त्यामध्ये एकतरी असं तडकतं भडकतं गाणं असतं ना यार की ते अजरामर हिट होऊन जातं मनामध्ये. कधी पण ऐकलं त्या गाण्याने माणसाला स्फूर्ती मिळते. आणि AR रहमान म्युझिक प्रोड्युसर असल्यामुळे AR रहमानकडून प्रोड्युसरने त्या पद्धतीचं गाणं क्रिएट करून घ्यायला पाहिजे होतं, पण ते गाणं त्या पद्धतीचं एक पण मला त्यामध्ये आढळलं नाही की यार ते आपण कधी देखील आपल्याला लो फील झाल्यानंतर आपण ते गाणं ऐकून आपला मूड फ्रेश वगैरे करू शकतो. तर असं गाणं मला मूवीमध्ये आढळलं नाही. बाकी ॲक्शन सीन्स वगैरे सगळे जबरदस्त आणि नादखुळा आहेत. तर हा चित्रपट फक्त एक एंटरटेनमेंट म्हणून नका बघू, हा आपला इतिहास आहे. त्या इतिहासाच्या जोरावरच आज आपण जिवंत आहोत. तर सर्वांनी छत्रपती संभाजी महाराजांचा हा जो इतिहास हिस्टॉरिकल जो मूवी आहे सर्वांनी थिएटरला जाऊन अवश्य बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या मूवीबद्दल रिव्ह्यू बघायला आवडेल ते देखील मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि तसंच तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवर आलेले असाल तर आपलं चॅनल सध्या ग्रो होत आहे, तर एक मराठी माणसाला सपोर्ट करा, आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.